आता वाजले ऑलमोस्ट 7:30 टाइम झालेला आहे। दुपारी मी नाहीच जेवलो, थोड्या विचारात आणि टेन्शनमध्ये होतो। हॅलो माय टू फॅमिली, गुड मॉर्निंग। ओके, तर आज थर्ड डे आहे आणि त्याच्यामध्ये आपला मम्मी पिठला बनवणार आहे आणि भाकरी, बरोबर मम्मी? हां, तर मम्माने याच्यात मिरचीचा आणि लसणीचा ठेसा करून टाकलाय आणि टमाटे टाकलेत, बरोबर? ते मिक्स करून घेऊया, वेल डन गो, आणि भेटूया नंतर आपण। ओके, आता ह्याच्यामध्ये मम्माने अगोदरच हा बेसन ना बोलतात मम्मा, बेसन टाकला, टोमॅटो टाकल्यावरती मसाले काय नाही ना टाकलेस? काय नाही, लसणीचा ठेसा टाकला, फक्त लसणीचा ठेसा बस, आणि मीठ थोड्या प्रमाणात, आणि पाणी टाकून आता हळद आणि पाणी टाकून ती व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या नाही राहायला पाहिजे, तोडून घेते। ओके, भेटूया नंतरला। हा पिठला इथं तयार आहे आणि मम्मा मस्तपैकी भाकऱ्या भाजते। तर गाईज खरोखर बोलतो, पिठला खूप छान झाला मस्तपैकी। आज मी किती दिवसांनी पिठला, कोथिंबीर टाकायच्या वरती पिठला विथ ही भाकरी, तांदळाची भाकरी बघा। गाईज आपला हा नाश्ता रेडी आहे मस्तपैकी, तर तुम्ही पण या। आणि आता चला आम्ही नाश्ता करतोय, एक भाकरी आहे आणि मस्त पिठला। वाव, थँक्यू सो मच मम्मा, लव्ह यू। झालं आणि आता फायनली चायनीजची भेल खायची आहे, वडापाव खायचा आपल्याला। ते वडापाव आहे, 5 वाजले, हा संध्याकाळचा नाश्ता। हॅलो माय यूट्यूब फॅमिली, गुड इव्हनिंग। ओके, आता स्वीट पोटॅटो खातोय जिमला जायच्या अगोदर। बाय द वे तुम्ही बघितलात मी वडापाव आणि भेल कन्झ्युम केली, हा 6 o'clock। ओके, आता वाजले ऑलमोस्ट 7:30 टाइम झालेला आहे। दुपारी मी नाहीच जेवलो, थोड्या विचारात आणि टेन्शनमध्ये होतो। पण मी एक गोष्टीचा विचार केला, कधी पण लाईफमध्ये काय विचारात किंवा टेन्शनमध्ये असल्याने आपल्या स्वतःच्या तब्येतीवरती सुद्धा या कशा कामावरती लक्ष नाही लागत। एनिवे, ज्या दिवशी तुम्ही हॅपी असता, तुम्ही काहीही खा, खुशीनी वगैरे मस्तपैकी राहतात ना, बरोबर आहे? तर आणि असंच जर तुमच्यासोबत होत असेल लाईफमध्ये, किंवा काही तुम्हाला असं वाटते तुम्ही कुणासोबत शेअर नाही करत, तर प्लीज मला कमेंट्स करा, त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, काही स्टडी मोटिवेशनबद्दल मी व्हिडिओ बनवेन खूप छान। ओके, तुमच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स आहे, काय तुम्ही कशामध्ये म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीत अडकला आहेत, कसं बाहेर यायचं वगैरे, नक्कीच मला कमेंट्स करा, मी नक्कीच व्हिडिओ बनवेन त्या गोष्टीवरती। एनिवे, बाय द वे आता जायचं आपल्याला जिमला। जिमवरून आल्यावरती आपलं काय असेल जेवण तर बघा, व्हिडिओला स्किप करू नका। आज थर्ड डे आहे। ओके, सेकंड डेचा आपला घ्यातचा व्हिडिओ होता। थँक्यू सो मच मनापासून। आंबोकर ह्यांनी कमेंट्स केलेली आहे की भाऊ तुम्ही दादा तू उपास पकड, नक्कीच उपास पकडतोय 9 दिवस। आज लाईफमध्ये फर्स्ट टाइम उपास पकडायला, व्हेज खाणार आहे, तर ऑफकोर्स काहीतरी चांगलं होईल आयुष्यामध्ये, हे नक्की मला देवावरती भरोसा आहे। ओके, लव्ह यू माय यूट्यूब फॅमिली, सी यू लेटर, बाय बाय। कारण जिमला जायचं असेल तर ऑफकोर्स कन्झ्युम केलंच पाहिजे, नाहीतर तिथे जाऊन डंपल्स उचलणारच नाही।
बाय द वे ताईची आठवण आली. कुठे गेला रिमोट हे बघा. ह्या व्हिडिओमध्ये माझी छोटी ताई मोठी ताई आहे नाही बघा. स्टॉप करतो. कुठे ही बघा. हा जेव्हा ही बघा ही प्रेग्नेंट होती ना ताई तिचा बोंगा. ओके हाय हाय. दूध आणलंय ना. हां दूध आणलंय ना दुधासोबत ते काय. आणि बाय द वे ॲक्च्युली आहे ना वर्कआउट खूप आज पेनफुल झालं आहे. हे बघा जिमची बॅग इथेच आहे. आता चालू जिमवरून आणि बापरे एवढा हॅवी वर्कआउट ना पूर्ण माइंड फ्रेश करून टाकलं. ठीक आहे एनिवे आता कॅरी ऑन करूया. आता जेवतो थोडंफार काय आहे ते बघतो. स्वीट पोटॅटो रताले आहे आणि मम्मीला विचारतो काय आहे आजचं जेवण. व्हेजच आहे आपलं तर व्हेजमध्ये बघूया. गाईज आज माझं जेवण बघा जिमवरून आल्यावरती एकदम सिम्पल. हा भात आहे डाल आहे आणि ठेचा आहे. तिसरा दिवस आहे आणि बघा ही भाजी आहे. ओके आपल्याकडे ठीक आहे एनिवे काय पण असू दे खाऊया. आता आपण जेवायला जाऊया. मस्त गरम गरम आहे आणि उद्या आपण व्हेज बिर्याणी बनवूया. ठीक आहे चला.